नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघ आपण पाहतोय. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि तेवढंच चांगली क्षेत्रक्षणी पाहायला मिळते. क्विक थ्रो, फक्त एकच धाव. सिंगलने धावसंख्या वाढते आणि सिंगलने पूर्ण स्पोर्ट्स पूर्ण संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ती 7 धावा. यावेळी सुरेख चेंडू, अतिशय वेगवान चेंडू. या वेगवान चेंडूने पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पूर्ण स्पोर्ट्स पूर्ण संघाची धावसंख्या धावबलकर बिनबाद 7. पूर्ण स्पोर्ट्स पूर्ण विपक्ष स्वराज्य कशिली या दोन संघामधील आजच्या अंतिम दिवसामधील पहिलाच सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. यूट्यूबची संलग्न असताना क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सुमित कुमार यांनी गोंदवले अजित स्वर्गीय भानुदास स्मृतिचषक 2022 मध्ये हार्दिक स्वागत आहे. पहिल्या दिवशी गावदेव वेले, दुसऱ्या दिवशी जनीमरी आलिमगर या दोन संघांनी टॉप 3 मध्ये क्वालिफाय केलेलं आहे आणि पाहूया आज तिसरा संघ टॉप 3 मध्ये कुठला क्वालिफाय करतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाजी मार्गावर गोलंदाज शुभम येतोय. यावेळी चेंडूला समोर केलेला आहे सरळ ब्लेडने. चांगले क्षेत्रक्षण वाडेश मिडॉन रिजन मध्ये पाहायला मिळते. तोपर्यंत एक धाव पूर्ण संघाचे फलंदाज आणि एका धावेने संघाची धावसंख्या हळूच पुढे सरकते. स्कोरबोर्डवर धावा झलकल्या जात आहेत ते 8. यावेळी पुन्हा एकदा समोर खेळलेला आहे. हाही चेंडू व्ही शेप मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. थोडंसं पंबलिंग पाहायला मिळालेलं आहे आणि त्याचा फायदा पूर्ण स्पोर्ट्स पूर्ण संघाचे फलंदाज उचलतात. जिथे एक धाव होते तिथे 2 धाव पूर्ण करतायत आणि या 2 धावेने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते, 10 धावा. यावेळी मात्र अप्रतिम फटका, मात्र सीमारेषा क्लिअर करू शकला नाही. फटका चांगला होता, मात्र ताकद थोडी कमी पडलेली आहे आणि पहिल्या विकेटचा पतन पहिला फलंदाज ऋतिक याची खेळी संपुष्टात. नवीन फलंदाज प्रतीक येतोय. दरम्यान व्यासपीठावर आगमन होत आहे भूषण म्हात्रे, अँग्री यंगमॅन गुंदवली. आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आउटसाइड ऑफ स्टंप मास्तर निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर आहे. धावपलकावर 10 धावा आणि पहिला फलंदाज 10 या धावसंख्येवर बाद होऊन मध्ये परत आहे. ऋतिक बाद झालेला नवीन फलंदाज प्रतीक का खेळपट्टीवर पाहायला मिळतोय नॉस्ट्राईक इनला. मात्र सामनावीर फलंदाज आकाश. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र लेग बॅचच्या रूपाने एक धाव पूर्ण होते आणि एका धावेने पूर्ण संघाची धावसंख्या पोहोचते ते 11 वर. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल, घातक ठरू शकतोय. मग थ्रो आणि परिणाम स्वरूप 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण. या 2 धावेने पूर्ण स्पोर्ट्स पूर्ण संघाची धावसंख्या धावपलकावर वधारते आणि धावपलकावर धावा झलकल्या जातात त्या 13 धावा. आमचे सहकारी समालोचक परेश भगत यांचे ते आगमन झालेलं आहे.
त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. वेलकम परेश. सकाळच्या सत्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. दोन षटकांची समाप्ती झालेली आहे आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकर धावा जगल्या गेल्या त्या 13 धावा. पाण्याची सुविधा मैदानामध्ये पुरवायची आहे. वैभव बॉलिंग मार्कवर आज शेवटचं षटक करण्यासाठी आलेला आहे. यावेळी अप्रतिम चेंडू, अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. लेग बायच्या रूपाने एक धाववर तर कंप्लीट होईल आणि एका धावीने संघाची धावसंख्या वाढून झाली. ती धावफलकावर 14 धावा. तर वैभव याला सोडून संधी आहे. जर वैभव यांनी हॅट्रिक पूर्ण केली तर जय पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक वैभव याला दिलं जाईल. वैभव पूर्ण संधी आहे. पाहूया सुवर्ण संधीचा लाभ उठवतोय का. यावेळी मात्र स्वेर चेंडू, पण पंचांना लाईनचा विचार करायला लागतोय. धावसंख्या 59 धाव्याने वाढून झालेली ती धावपलकावर 15 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी वैभव गोलंदाजीच्या मार्गावर आपण पाहतोय. सामना करेल फलंदाज प्रतीक. यावेळी मात्र अप्रतिम फटका कव्हरच्या डोक्यावरून, मात्र तेवढंच चांगलं एफर्ट आपल्याला पाहायला मिळत आहे या डीप कव्हर रिजन मध्ये. नक्कीच आपल्या संघासाठी तब्बल 2 धावा वाचवलेल्या आहेत क्षेत्ररक्षकाने. मात्र 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातील आणि या 2 धावेने पूर्ण संघाची धावसंख्या वाढून झाली. ते धावफलकावर 17 धावा. अंतिम दिवसामधील पहिलाच सामना आपण बघतोय स्वराज्य कशिली विपक्ष पूर्ण या दोन संघामध्ये. यावेळी मात्र समोर खेळलेला आहे लॉफ्टेड फटका आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. हा षटकार संख्या 6 ने मुसंडी मारते आणि धावसंख्या 6 ने वेगाने वाढून झालेली ती धावफलकावर 23 धावा. आणि अशाच फटक्यांची हाणामारी षटकामध्ये आवश्यकता आहे. जर एका सन्मानजनक स्कोर पर्यंत पूर्ण संघाला पोहोचायचे असेल तर. पुन्हा एकदा मोठा फटका आणि हाही चेंडू जाईल सीमा पार. आणखीन एक षटकार. 2 में 2 ठोक डाले. दोन षटकार प्रत्येकाच्या बॅट मिळत आहेत. षटकांची हॅट्रिकवर आपण पाहतोय. या अगोदर मोनिश पाटील याच्या बॅटमधून षटकांची हॅट्रिक पाहायला मिळाली होती. यायला मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताना नाही. मेगवेट मधून क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय. तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत आणि 2 धावीने पूर्ण संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे. ती धावफलकावर 31 धावा. 31 लॉस ऑफ 1 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक मार्गस्थ आहे.
चांगली फलंदाजी या स्लॉगरमध्ये आपण प्रतीक कडून पाहतोय. दोन षटकर त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि वैयक्तिक 18 धावसंख्येवर तो फलंदाजी करतोय. यावेळी हो 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 गेन तिथं या सुमित दादाची चर्चा हाय, जिथं बघावा तिथं या बाल्या मामांची चर्चा हाय. गुंदवली गावचे सुमित म्हात्रे युवा नेत्याला तोडच नाही. गुंदवली गावचे सुमित म्हात्रे युवा नेत्याला तोडच तर नाही. नाणेफेक केली जाईल. नाणेफेकीसाठी दोन्ही संघ पण सज्ज राहायचं आहे. तर अशा प्रकारे निर्धारित येतात 3 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघाने आपल्या धावफलकावर धावा जोडलेल्या त्या 37 आणि 38 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. ते स्वराज्य कशील या संघासमोर अप्रतिम फलंदाजी स्लॉगरमध्ये प्रत्येकाच्या माध्यमातून पाहायला मिळालेले आहेत. 3 षटकार त्याच्या बॅटमधून कुठले गेलेले आहेत आणि त्याच्या षटकाराने नक्कीच जर विचार केला तर चांगल्या सन्मानजनक स्कोअरपर्यंत पूर्ण संघ पोहोचलेला आहे. तर 38चं लक्ष आणि 38 लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, काय घडेल आणि काय बिघडेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक व्हायस ऑफ पूर्ण परेश भगत. शेवटच्या स्लॉगवरचा विचार केला तर वैभव याने मात्र तब्बल 24 धावा खर्च केल्या होत्या. 2 षटकांमध्ये फक्त 13 धावा होत्या. मात्र प्रत्येक याने तब्बल 7 चेंडूमध्ये 24 धावा करून आपल्या संघाला एका मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलेलं आहे. खूपच चांगली फलंदाजी केली होती प्रतीक याने. पुन्हा एकदा सुमित कुमार गुंदवली आयोजित अंडर 20 चषक मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचे, क्रिकेट रसिकांचे आणि क्रिकेट खेळाडूंचे पुन्हा एकदा सुमित कुमारन गुंदोली तर्फे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात आजचा तिसरा दिवस, शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील पहिलाच सामना पूर्णा स्पोर्ट पूर्णा आणि स्वराज्य कशेली या दोन संघादरम्यान. प्रथम फलंदाजी करताना पूर्णा स्पोर्ट पूर्णा संघाने 37 धावा केल्या होत्या आणि 38 धावांचे लक्ष ठेवलेले आहे 3 षटकांमध्ये. 18 चेंडूमध्ये विजयासाठी स्वराज्य कशेली संघाला 38 धावांचं आव्हान आहे. पहिल्या दिवसाचा विचार केला तर गावदेवी वेले संघाने सुपर 3 मध्ये प्रवेश केला होता आणि कालच्या दिवसामध्ये काय जबरदस्त सामना झाला होता. DS टेंबवली आणि जरीमरी अलिमगर या दोन संघादरम्यान आणि शेवटच्या क्षणी मात्र विजय खेचून आणला होता आणि सुपर 3 मध्ये प्रवेश केलेला दुसरा संघ ठरला होता जरीमरी अलिमगर संघ. आजच्या दिवसामध्ये कुठला संघ सुपर 3 मध्ये पोहोचतोय आपल्याला संध्याकाळी ठीक 4 वाजेपर्यंत आपल्याला समजेल. अठरा चेंडू आणि विजयासाठी 38 धावांचं लक्ष. सलामीची जोडी मैदानात. स्ट्राइक एंडला शुभम, नॉन स्ट्राइक एंडला मनीष.
आज स्पर्धेचा तिसरा दिवस. 2 दिवसामध्ये सुपर 3 मध्ये प्रवेश करणारे संघ गावदेवी वेले, त्यानंतर जरीमरी आलिमगड संघ. आपण ठीक 3 वाजता येथे उपस्थित राहायचंय. आमचे पंच राजेंद्र बजागे आणि गणेश पाटील हे मैदानाचा ताबा घेताना अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. आज तिसरा दिवस आहे. अतिशय चांगले निर्णय त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले होते. राजेंद्र बजागे आणि गणेश पाटील अतिशय चांगले क्रिकेट सुद्धा त्यांचं आपण खेळ पाहिला आहे. भिवंडी क्रिकेट मध्ये अतिशय नावाजलेले खेळाडू आहेत राजेंद्र बजागे आणि गणेश पाटील. अतिशय चांगली भूमिका त्यांनी बजावलेली आहे आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये. तर वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज आकाश. पूर्णा स्पोर्ट पूर्णा संघाचा अष्टपैलू खेळाडू. 38 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. शेवटच्या षटकामध्ये मात्र धुवाधार फलंदाजी केली होती आणि एक चांगलं लक्ष ठेवण्यामध्ये यशस्वी झाला होता फलंदाज प्रतीक. अठरा चेंडूंचं मध्ये 38 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सज्ज होतोय स्वराज्य कशेली संघ. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज सज्ज आकाश. पहिला चेंडू सामोर जाईल फलंदाज शुभम. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. थोडंसं फंबल झालं होतं आणि संधी होती दोन्ही फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावाने शुभम याचं खातं उघडतंय. स्वराज्य कशेली संघाचा धावसंख्येचा शुभारंभ होतोय. धावसंख्या बिनबाद 2. आकाश षटकातील पुढील चेंडू सामोर जाईल पुन्हा एकदा फलंदाज शुभम. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण आता मात्र झालेलं आहे. आता मात्र एका धावावर समाधान मानावे लागेल शुभम याला. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. बिनबाद 3. आकाश गोलंदाजीच्या भोवऱ्यावर सज्ज होतोय. षटकात पुढील चेंडू सामोर जाईल फलंदाज मनीष. आता मात्र अतिशय वेगवान चेंडू होता. अतिशय चांगला चेंडू. अचूक टप्प्यावर टाकलेला चेंडू. मनीष हा मात्र बीट होतोय. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर. बिनबाद 3. अतिशय चांगला चेंडू होता. अतिशय चांगल्या लाईन आणि लेनवर चेंडू टाकला होता आकाशाने. निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज आकाश. सामोर जाईल फलंदाज मनीष. आता मात्र थोडीशी अपील केली होती मात्र पंचांनी फेटाळून लावलेली आहे. निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र कुठेतरी दडपणाखाली येताना दिसतोय फलंदाज मनीष. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. पहिल्या षटकाचा विचार केला तर आकाशाने मात्र प्रभावित केलेले आहे. कुठल्याही प्रकारे मोठे फटके खेळण्याची संधी दिलेली नाहीये. पूर्णपणे बांधून ठेवलेले आहे दोन्ही फलंदाजांना. पहिल्या षटकाचा विचार केला तर अजूनपर्यंत फक्त 3 धावा जमा झालेल्या आहेत. बिनबाद 3. 38 धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आकाश सज्ज होतोय. षटकातील पुढील चेंडू सामोर जाईल फलंदाज मनीष. आता मात्र व्हॉट अ शॉट. काय फटका खेळला होता. चेंडू सरळ जातोय सीमारेषेबाहेर. 4 धावांसाठी चौकार. त्याचा साऱ्यांना लई अभिमान. झाली दादाची लई पहचान. उपसरपंच या पदान. टप्पा
पडल्यानंतर थोडीशी उसली घेतली होती चेंडूने आणि त्या उसलीचा पुरेपूर फायदा घेतला होता फलंदाज मनीष याने. या चौकाराने स्वतःचं खातं उघडतंय आणि संघाची धावसंख्या वेगाने वाढते. बिनबाद 7. आकाश षटकातील पुढील चेंडू. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलंय. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा धोकादायक निर्णय. बघूया काय घडतंय त्या ठिकाणी. फलंदाज बाद होतोय. शुभम हा फलंदाज बाद होतोय. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मोठा धक्का बसतोय स्वराज्य कशेली संघाला. मात्र घराण्याची हाय शान, त्याचा साऱ्यांना लई अभिमान, झाली दादाची लई पहचान, उपसरपंच या पदान. हे बाल्या मामांचा सुमित लेकावरी हो लई जीव हाय, बाल्या मामांचा सुमित दादावरी हो लई जीव हाय. गुंदवली गावचे सुमित म्हात्रे युवा नेत्याला तोडच नाही, गुंदवली गावचे सुमित म्हात्रे युवा नेत्याला तोडच नाही. तर या ठिकाणी गुंदवली गावचे शिवसेना शाखा प्रमुख तसेच आमचे टॉस बॉक्सचे स्पॉन्सर संदीप सहदेव पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. तसेच बादशाहबाई आपण सुद्धा लवकरात लवकर व्यासपीठावर यायचंय. बादशाहबाई आप किधर भी हो, आपको आना है स्टेज पर. झुकेगा नहीं साला. आणि आपल्या महाराष्ट्राची कोकिला लता मंगेशकर यांचं आज निधन झालेलं आहे. त्यांना सर्व कमिटीकडून आणि आपल्या सर्वांकडून भावपूर्ण श्रद्धांजली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावांचा पाठलाग करताना स्वराज्य कशेली संघ 1-9. आता मात्र 12 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 29 धावा. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज ऋतिक. ऋतिक याचा पहिला चेंडू. फुलटॉस चेंडू. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली. क्षेत्ररक्षक येतोय. हे अतिशय सोपा झेल सोडतोय. आकाश होता त्या ठिकाणी. नक्की झेल सुटला होता. झेल सुटल्यानंतर मात्र 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्या होत्या या चेंडूवर. अतिशय सोपा झेल होता. शेवटच्या क्षणी मात्र हातातून निसटला होता चेंडू आणि जीवनदान मिळतंय फलंदाज मनीष याला. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते 1-11. ऋतिक षटकातील पुढील चेंडू. आता मात्र अतिशय चांगला चेंडू होता. उचली घेणारा चेंडू होता. फलंदाज बीट होतोय. बाकीचं काम थेट करतोय यष्टीरक्षक. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर 1-11. 11 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 38 धावांचा पाठलाग करतोय स्वराज्य कशेली संघ. ऋतिक षटकातील पुढील चेंडू सामोर जाईल फलंदाज. आता मात्र चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली. क्षेत्ररक्षक येतोय. आता मात्र कुठलीही चुकी करत नाहीये क्षेत्ररक्षक आणि दुसरा झटका बसतोय स्वराज्य कशेली संघाला 11 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या 2-11. प्रणव याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू नो मॅन्स लँडवर पडतोय.
तोपर्यंत संधी दोन्ही फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याची. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 2 गडी बाद 13. 8 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 25. ऋतिक सज्ज होतोय. षटकातील पुढील चेंडू सामोर जाईल फलंदाज प्रणव. आता मात्र चांगला चेंडू होता. एक धाव पूर्ण होते. चांगले क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक निर्णय आणि प्रथम हा धावचीच्या रूपाने शून्यावर बाद होतोय. डीजे गत भाचा सुमित दादाचा जिगरी हा. आता मात्र 7 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता. 7 चेंडू विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. ऋतिक षटकातील शेवटचा चेंडू सामोर जाईल फलंदाज वैभव. आता मात्र आक्रमणाला सुरुवात करावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल स्वराज्य कशेली संघाला. आता मात्र चेंडू हवेमध्ये. यष्टीरक्षक चेंडू खाली. थोडीशी मिस्टेक होते यष्टीरक्षकाकडून आणि जीवनदान मिळतंय फलंदाज वैभव याला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावांचा पाठलाग करताना स्वराज्य कशेली संघ 3 गडी बाद 15 या धावसंख्येवर. शेवटच्या 6 चेंडू मध्ये विजयासाठी तब्बल 23 धावांची आवश्यकता स्वराज्य कशेली संघाला. 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. तर वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजीसाठी धीरज. 6 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडू पासून आक्रमण करावं लागेल हा सामना जिंकायचा असेल तर स्वराज्य कशेली संघाला. 3 षटकारांसाठी 500 रुपयाचे पारितोषिक जय पाटील यांच्याकडून. वैभव याला. अतिशय चांगला चेंडू. वेगवान चेंडू. एक्सप्रेस डिलिव्हरी. जागते रहो का इशारा देने वाली गेंद. 5 चेंडू विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. बघा शेवटच्या षटकामध्ये तब्बल 23 धावा प्रतिक्याने कुठून काढल्या होत्या आणि त्याच 23 धावा आता फक्त 6 चेंडू मध्ये बनवायच्या होत्या. आता मात्र 5 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावांची आवश्यकता. आता मात्र पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि फलंदाज बाद होतोय. वैभव हा बाद होतोय. 4 चेंडू मध्ये आता विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. डीजे
शुभम येतोय नव्याने आलेला फलंदाज. 4 चेंडू मध्ये 4 षटकारांची आवश्यकता. 4 चेंडू विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. अतिशय सुंदर चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. या षटकामध्ये मात्र धीरज याने अतिशय चांगली गोलंदाजी केलेली आहे. 3 चेंडू मध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये अजूनपर्यंत. आता मात्र मिशन इम्पॉसिबल. 3 चेंडू 23 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू. 22च्या रूपाने 1 धाव मिळते. या एका धावेने आता मात्र काही होऊ शकत नाहीये. 2 चेंडू फक्त औपचारिकता राहिलेली आहे सामन्यामध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी केलेली आहे. पूर्ण संघाचा गोलंदाजाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये आकाश, त्यानंतर ऋतिक आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवताना धीरज. आणि फलंदाज बाद होतोय. चांगला झेल घेतला होता. 1 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. आमचे मामाचे गाजत या नाव बाल्या मामाचे. आणि एकतर्फी सामना झाला होता हा. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर चांगली कामगिरी केली होती स्वराज्य कशेली संघाने. त्यानंतर मात्र पलटवार केला होता पूर्ण संघाने. चालू सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, ज्याने तब्बल 6 चेंडू मध्ये 24 धावा करून आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलं होतं. पूर्ण संघाचा प्रतीक इज द मॅन ऑफ द मॅच. प्रतीक आपण यायचंय आणि पूर्ण आपली ऑफिशियल नोंद सुद्धा करून घ्यायची आहे. बालकुम संघाचा कर्णधार तसेच सारंगाव संघाचा कर्णधार तर मॅन ऑफ द मॅच प्रतीक आपण यायचंय. मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार देतील गुंतवली गावचे शिवसेना शाखा प्रमुख आणि आमचे टॉस बॉक्सचे स्पॉन्सर संदीप पाटील यांच्याकडून